रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज आपण गिरीम तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आपण ऊस प्लॉटवर आलेलो आहे. तर आपण या शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ ज्यांना आपले रुद्रांश ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून श्रीयुत योगेश जाधव सर मार्गदर्शन करतात. त्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ. सर, आपलं नाव आणि गाव सांगा. सुरेश देवबा खताळ. आणि सुरेश भिवबा खताळ यांचा हा ऊस आहे आणि त्यांचे चिरंजीव शेजारी उभा आहेत उमेश सुरेश खताळ. तर शेतकरी मित्रांनो, वडील आणि मुलगा हे समक्ष प्लॉटवर आज बोलवण्याचं कारण एक की आपण दरवर्षी त्यांनी मगाशी आम्हाला ऊसातून येताना सांगितलं होतं शेजारचा एक ऊस प्लॉट आहे की तो आपल्याला मोडायचा होता, म्हणजे तो ऊस प्लॉट ठेवायचाच नव्हता, एवढा पाण्यामध्ये डुबला होता, बरोबर ना आबा? आणि ह्याही ऊसामध्ये भरपूर पाणी होतं. भरपूर पाणी. म्हणजे आज हा ऊस तुम्हाला दरवर्षीच्या ऊसामध्ये आणि आताच्या ह्या ऊसामध्ये काय बदल जाणवतोय? जाणवते ना बदल. म्हणजे काय काय वाटतात बदल? म्हणजे खर्चाच्या बाबतीत खर्च कमी आलाय आणि ऊस जोमदार आलाय. ऊस जोमदार आहे. म्हणजे जोमदार म्हणजे काय वाटतंय? ऊसाची जाडी, फुटव्यांची संख्या, फुटव्यांची संख्या, पेरा, काळोखी. म्हणजे आबा तुम्ही, म्हणजे आम्ही लहान आहे आता, तुमच्या पुढे खूप लहान आहे, पण आम्ही लहानपणापासून पहिलं बैलगाडी भरून आपलं शेणखत यायचं किंवा ट्रॉली भरून शेणखत टाकायचे शेतकरी, पण आता गोटेच कमी होत चाललेत. त्यामुळे नाईला जास्त लोक काय करतात, ट्रॅक्टर मध्ये शेणखताऐवजी आता गोण्या भरायला लागलेत, बरोबर? तर तुम्ही इथून माग तुम्ही आता ही जनरेशन आला, आम्ही आता शेती करायला लागलोय, तुम्ही आता झाले रिटायर, पण तुमच्या काळात जे शेणखत भरायची ते आता काय भरलं जात होतं शेतकऱ्यांनी? इथून मागं काय भरलं तुम्ही शेतात? काय हे वर खत, बेसळ डोस, रासायनिक खत, म्हणजे गोण्यावर गोण्या आणून टाकल्या, पण ते आता तुम्ही गेल्या वर्षी बंद केलं आणि ह्या वर्षी ह्याच्या रासायनिक खताच्या दुकानातच नाही. म्हणजे 2 वर्ष झालं नाही. आता हे दुसरं वर्ष आहे. म्हणजे कुठलीही गोणी, कुठलेही दाणेदार काही टाकलेलं नाही. आता बाजरी झाली, बाजरीला युरियाची पिशवी भेटली नाही घरी बाजरी भरायला. हा, म्हणजे गोणीच भेटा ना आता. मग आता काय केंडात भरायला लागला आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, खताळ फॅमिलींनी राम ॲग्रोटेकवर विश्वास ठेवला आणि आबा जसं सांगतात की इथून माग आम्ही रासायनिक बेसळ डोस, वर खत म्हणतात त्याला, ते आम्ही आणून टाकायचो. पण आता फक्त राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून तुम्ही जे राम ॲग्रोटेकचं शेड्यूल चालू केलंय खताळ साहेब, त्यात तुम्हाला खर्चात किती तफावत वाटते? आता खर्च काय झाला, 40-45 हजार रुपये गेलेत आतापर्यंत. म्हणजे किती एकराला? 5-6 एकराला. 6 एकराला 45,000 रुपये. किती महिन्यामध्ये? 6 महिने झाले. 6वा महिना चालू आहे. म्हणजे 5 महिन्यात शेतकरी मित्रांनो हा ऊस झालाय आणि त्याच्यावरती फक्त 6 एकराला 40 ते 45 हजार खर्च झालाय. म्हणजे रासायनिकच्या तुलनेत आणि आपल्या राम ॲग्रोटेकच्या तुलनेत किती 30 ते 40% बचत आहे का? 60% बचत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 50 ते 60% म्हणजे खर्चात तर बचत करा, पण उत्पादनात वाढ. म्हणजे आबांनी आता सांगितलं की ऊसामध्ये काळोखी, तेज भरपूर दिसते, फुटव्यांची संख्या चांगली, जाडीची चांगली, म्हणजे प्रोसेस चालू आहे की जाड फुटव्यांची संख्या. आता आपण फुटवे मोजू, ज्यात पाण्याने ऊस भरलेला होता त्यात आज फुटवे बघा, योगेश सर त्या बाजूचं मोजा फुटवे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हे फुटवे आता निघतात, हे पण सशक्त आणि स्ट्रॉंग आहेत. खताळ साहेब, मग हा ऊस पाहून आता तुम्हाला समाधान वाटतंय का? 100% समाधान. म्हणजे असं वाटायचं की मोडा ऊस. काही शेतकऱ्यांनी तर पुनर्लागवडी केल्या बा. म्हणजे काय तुम्हाला ऊसाबद्दल काय वाटतं ते सांगा. काय वाटतं आता ह्या ऊसामध्ये? लागण केल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पाऊस आला आणि पावसाने फुल ह्या बांधाला पाणी लागलं. अवकाळी पाऊस आला होता. अवकाळी पाऊस. हा, टिपरी नासून जाते. कोंबडं इतकं पाण्यात ऊस? हा, इतकं पाणी होतं. बर. ह्या ताली बरोबर तर म्हणलं आता ही टिपरी नासून जाते पाण्याने. हा, पण योगा असा आला की दुसऱ्या दिवशी पाणी समजा निघून गेलं. बर. म्हणजे फोडून ऊसातून पाणी काढून दिलं? नाही, ऑटोमॅटिकच. बर. उन्हाळा दिवस असल्यामुळे खाली हा. ताल आहे, बर. त्याच्यामुळे ती रात्री एका रात्रीत आणि एका दिवसात तो निचरा निघून गेला. बर. मग दुसऱ्या दिवशी मी आलो एढायला, त्याला म्हणलं ऊस काय फुटतोय का नाही. मग ती तसं ऊन पडन तसं फवारा निघायला लागलं. बर. मग त्याच्यावरती प्रयोग केला, औषध बिषध त्यांना. त्यानंतर तुम्ही काय दिलं योगेश सरांना? यांना जसं वाटत होतं की आता फुटी निघतात का नाही, ऊस मोडावा लागतोय, पण तुम्ही काय दिलं त्यांना फुटव्यांसाठी? ॲग्रोटेकचं आपलं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोसिलेटेड खालून आळवणी दिली पहिली. हा. त्यानंतर आपण वरून स्प्रेला रामा गोल्ड, मायक्रोन्यूटन 555 आणि स्टीम ग्रो याची फवारणी दिली. त्या एका डोस मध्येच त्यांना फुटवे वगैरे ते केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला?
मग रिझल्ट असा आला की ऊस काहीतरी ऊसाचा सारखा वाटला, म्हणजे काहीतरी ह्याचा बदल बदल दिसायला झाला दिसायला लागला. हो 8व्या-9व्या दिवशीच औषधांनी इफेक्ट दाखवणं चालू फुटवावरती केलं. वरती जोमाने निघालं, यायला लागलं. जोमाने यायला लागलं. जिथं उगवलं नव्हतं तिथं सुद्धा जोमदार उगवलं होतं. म्हणजे आबा आता तुमचा विश्वास बसतोय का आता ऊस? आहे. म्हणजे या राम ॲग्रोटेक उत्पादन जे योगेश सर देतात, आहे. आणि ह्या रानाला वैशिष्ट्य म्हणजे ह्याला शेणखत 10 वर्ष 10 नाही जवळजवळ 20-25 वर्ष झालं शेणखताचा वास सुद्धा नाही. सर त्याच्यानंतर तुम्ही दुसरा डोस कुठला अप्लाय केला त्यांना लगेच रिझल्ट बघून? त्यांना दुसरा डोस आपला ऊस स्पेशल आणि बायोसमृद्धी ऑल इन वन ज्ञानशक्तीचा ज्ञानशक्ती पहिला झाला आपला, नाही, त्याच्यानंतर फुटव्यानंतर परत एक ज्ञानशक्ती दिला. दिला. हा. त्याच्यानंतर आपण बायोसमृद्धी ऑल इन वन आणि ज्ञानशक्ती ऊस स्पेशल ते बंद करा. दोन्ही एकत्र दिला एकत्र दिला बांधणीच्या नंतर. बांधणीच्या नंतर हो 2 डोसचं एकत्रित करून दिला. दिला. त्याच्यावर ते अजून- जर रामायग्रोटिकची उत्पादन जर नसती, हा. ऑलरेडी फुटायला लागलंच होतं, हा, हा. पण नसती तर चित्र काय असतं ऊसाचं तुमच्या? ऊस ऊसाचं गेला. चित्र म्हणजे त्याला ते मग आता आमच्या जुन्या पद्धतीने आम्ही हिरे फेकला असतं. हा हिरा फेकला असता. हा विरेचे 2-4 गोणे फेकले असते. त्याचा काय रिझल्ट म्हणजे तफावत काय झाली? कपात म्हणजे फुटवा करतो ना ते बी. हा. फुटवा करतो पण एवढं स्पीड पकडत नाही, Speed पकडत एवढी ग्रीप नाही ग्रिप नाही. ओके. आणि खर्च वाढला असता. खर्च वाढला असता. महत्वाचा विषय पण महत्वाचं की जमिनीचा पोतही सुधारतोय पोत सुधारतोय. आणि पिकाची काळोखी वाढते आणि शेतकऱ्यांना जे अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा चांगलं उत्पादन निघतंय. उत्पादन निघते है ना, बरोबर. म्हणजे खतासाहेब आबा तुम्ही ह्या ऊसाच्या रिझल्टवर समाधानी आहे आहे 100%. म्हणजे तुमचा काळ आता गेला, आता नॅनो टेक्नॉलॉजी आली आणि ती राम ॲग्रोटेक नॅनो म्हणजे 1 एकराच्या याच्यासाठी फक्त 5 लिटरचं कॅन सोडते. बरोबर खतासाहेब, फक्त 5 लिटर सोडा आणि ऊस उत्पादन वाढवा. तर आपण ह्याच ऊसाचं पुन्हा आपण याच पुढच्या भागात दाखवूया की आज आपण हा 5 महिन्याचा ऊस आहे, तो याच्यामध्ये कालांतराने काय बदल होतोय तो एकदा आपण दाखवत जाऊ ऊस स्पेशल सोडल्यानंतर. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे हार्वेस्टिंगची वेळ, किती टनेज आपण ॲव्हरेज काढले याच्यामध्ये, दरवर्षीपेक्षा काय बदल झालाय हे आपण इतर शेतकऱ्यांना दाखवूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.